प्रश्न 9वा. दोऱ्यांचे 12 तुकडे जोडून एक मोठा दोरा तयार केला तर एकूण किती गाठी माराव्या लागतील? आता बघा, या ठिकाणी आपण पाहूया की एक दोरा आहे. आता दोऱ्याचे 12 तुकडे केलेले आहेत आपण. 1, 2, 11 आणि 12 हे 12 तुकडे दोऱ्याचे केलेले आहेत. आता ह्याला जोडायचे आणि एक मोठा दोरा आपल्याला तयार करायचा आहे. तर या ठिकाणी आपण गाठी बांधून घेऊया. हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि हे 11. तर किती गाठी माराव्या लागल्या आपल्याला? 11 गाठी माराव्या लागल्या. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर राहील. त्या ठिकाणी प्रश्न 10वा काय म्हणते बघा. एका दोऱ्यात 9 लाल पताका लावल्या व त्या पताक्याच्या मागे दुप्पट पिवळ्या पताका लावल्या तर मध्यभागी असलेल्या पताक्याचा क्रमांक कितवा असेल? आता एक दोरा आहे. ह्या दोऱ्यामध्ये आपल्याला 9 लाल पताका आपण लावलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता ह्या कोणत्या लाल पताक्या आहेत? तर त्या पताक्यांच्या मागे म्हणजे या पताक्यांच्या मागे आपल्याला दुप्पट पिवळ्या पताका लावायच्या आहेत. म्हणजे इथं 9 आहेत ह्या पताका, तर इथं किती लावलेल्या आहेत आपण? 18 पताक्या लावलेल्या आहेत. तर मध्यभागी असलेल्या पताक्याचा क्रमांक कितवा असेल? आता 9 आणि 18 किती होतात? 27 होतात. आता 27 म्हणल्यानंतर इकडून किती येणार? इकडून 13 येणार आणि इकडून 13 येणार. 13 आणि 13 26 मध्ये एक येणारा 14वा जो आहे मधातला आपला, ते म्हणजे या ठिकाणी 13 आणि इथं 14वा नंबर आणि इकडून जर मोजले आपण तर इकडून 13च येणार आहेत. म्हणजे 13 आणि इकडचे 13 26 आणि इकडचे 13 हे 13 26 होतात आणि मधामध्ये येणारा हा 14 नंबरचा म्हणजे हा मध्यभागी 14वा येतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर राहील. त्यानंतर प्रश्न 11वा काय म्हणते की एका रांगेत डावीकडून 5व्या स्थानावर कमलेश असून प्रथमेश हा उजवीकडून 6वा आहे. त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यास कमलेश डावीकडून 13वा होता तर प्रथमेश उजवीकडून कितवा असेल? आता एक रांग आहे आणि या रांगेमध्ये 5व्या स्थानावर कोण आहे? कमलेश आहे. इथं या ठिकाणी 5वा स्थान आहे, तर इथं कोण आहे? कमलेश आहे. प्रथमेश हा उजवीकडून 6वा आहे. प्रथमेश हा उजवीकडून इकडून 6 नंबरला प्रथमेश आहे. त्यांच्या जागांची आपण अदलाबदल केली. म्हणजे आता आपण काय केलो की इथं प्रथमेशला ठेवलो आणि इथं कमलेशला ठेवलेलो आहोत. अदलाबदल केल्यास कमलेश डावीकडून 13वा होता. कमलेश डावीकडून 13वा होता म्हणजे इकडून 13वा होता कमलेश, कारण हा 6वा होता. तर अदलाबदल केल्यास कमलेश डावीकडून 13वा होता तर प्रथमेश उजवीकडून कितवा असेल? आता प्रथमेश हा उजवीकडून कितवा असेल आपण पाहूया. तर या ठिकाणी अगोदर काय होता? डावीकडून हा 5वा होता म्हणजे 1, 2, 3, 4 आणि हा 5वा होता. आणि कमलेश हा आणि प्रथमेश हा उजवीकडून 6वा होता. बघा, उजवीकडून 6वा म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि हा 6वा. त्यांच्या जागांची आपण अदलाबदल केली. या ठिकाणी कमलेशच्या ठिकाणी प्रथमेश, प्रथमेशच्या ठिकाणी कमलेश केला. अदलाबदल केल्यास कमलेश डावीकडून 13वा होता. कमलेश हा डावीकडून बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि हा 13वा कमलेश बरोबर आहे. कळालं का? तर 13वा होता. तर प्रथमेश उजवीकडून कितवा असेल? आता इकडं आपण प्रथमेशकडं मोजत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि हा 14. तर हा 14वा असेल. कळालं का? काहीच केलं नाही मी सरळ सरळ एका रांगेमध्ये डावीकडून 5व्या स्थानावर मी कमलेशला ठेवलं होतं आणि प्रथमेशला उजवीकडून 6व्या स्थानावर ठेवला होता. असं मोजून ठेवायचं आपण पण, आणि त्यांच्या जागांची अदलाबदल केली. मग आता ह्या कमलेशच्या ठिकाणी मी प्रथमेश केला आणि प्रथमेशच्या ठिकाणी हा कमलेश केला होता. तर त्यांनी काय सांगितले? अदलाबदल केल्यावर कमलेश डावीकडून 13वा होता. तर कमलेश हा कमलेश जो आहे ते इकडून 13वा येण्यासाठी मग मी परत मध्ये रेषा जेवढ्या आहेत तेवढ्या मारून घेतल्या. 1, 2, 3, 4 आणि हे 5व्या स्थानाचं नंतर मी 6, 7, 8, 9, 10, 11, 12 अशा रेषा मारल्या आणि ह्याला 13वी रेष केलेली आहे. तर उजवीकडून प्रथमेश हा उजवीकडून कितवा असेल म्हणलं. मग इकडून प्रथमेशला मोजत गेले, परत रेषा मारायची गरज नव्हती एक असं. तर हा ह्याचं कितवा स्थान आलेला आहे? 14वा स्थान आलेला आहे.
पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर राहील. प्रश्न 12 म्हणते अ, ब, क, ड, ई हे एका ओळीत शेजारी शेजारी आहेत, परंतु ते याच क्रमाने उभे नाहीत. आता एका ओळीमध्ये उभे आहेत अ, ब, क, ड, ई. शेजारी शेजारी आहेत. हे एका ओळीत शेजारी शेजारी आहेत, परंतु ते त्याच क्रमाने उभे नाहीत. आता ह्या क्रमानेच असे उभे नाहीत. व ब व ड यांच्या दरम्यान ई आहे. आता ब व ड यांच्या दरम्यानमध्ये मधामध्ये ई आहे. क हा अ च्या डावीकडे एका टोकाला आहे. क हा काय म्हणते की क हा अ च्या डावीकडे, म्हणजे क हा अ ला जर आपण इथं घेतलं तर क हा अ च्या डावीकडे एका टोकाला आहे, म्हणजे इथं एका टोकाला आहे. अ व ड हे एकमेकांचे शेजारी नाहीत. अ व ड आता इथं शेजारी आले. अ व ड म्हणजे आपण काय करणार, ह्या अ ला इथं न ठेवता या ठिकाणी ठेवूया. म्हणजे काय म्हटलेलं आहे की एका वेळेस शेजारी शेजारी आहेत, परंतु ते याच क्रमाने उभे नाहीत. ब व ड यांच्या दरम्यान ई आहे. ब आणि ड च्या दरम्यान तर ई आहे, हा ठेवला आपण. क हा अ च्या डावीकडे, क हा अ च्या डावीकडे एका टोकाला आहे. अ व ड हे एकमेकांचे शेजारी. आपण काय केलं होतं, म्हणजे अ ला आपण इथं ठेवलं होतं की क हा अ च्या डावीकडे एका टोकाला आहे म्हणल्यामुळं. पण त्यांनी पुढं काय म्हणलेलं आहे की अ आणि ड हे एकमेकांचे शेजारी नाहीत म्हणलं आहे, म्हणून मी इथून कट केलं आणि क च्या इकडच्या डाव्या म्हणजे उजव्या साईडकडून इकडून अ घेतलं, म्हणजे अ च्या डावीकडे क असेल असं एका टोकाला असं केलं. सर नाही तर त्यांच्यापैकी मध्यभागी कोण, आता एवढ्यामध्ये मध्यभागी कोण आलेला आहे, इकडून हे 2 सोडले, इकडून हे 2 सोडले, तर ब हा मध्यभागी आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. कळलं का? आपण अ च्या डावीकडे क एका टोकाला होता म्हणल्यामुळे आपण अ इथं घेतलं, पण त्यांनी पुढं म्हटलं की ड आणि अ एकमेकांचे शेजारी नाहीत म्हणल्यामुळं मी इथून कट करून काय केलं की इथं घेतलं, म्हणजे याच्या डावीकडं क आलेला आहे आणि मध्यभागी कोण आलं तर ब आला. तर प्रश्न 13 काय म्हणते, शाळेच्या मैदानात कवायतीसाठी 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 30 मुले उभी आहेत. आता 30 मुलं उभी आहेत म्हणजे बघा, हे 1 2 3 4 असे 30 पर्यंत विद्यार्थी उभे आहेत. तर शाळेच्या मैदानात कवायतीसाठी 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे, आता एका ह्याच्यामध्ये किती मीटरचं अंतर आहे, 3 मीटरचं अंतर आहे. असं 30 विद्यार्थी या ठिकाणी उभे आहेत. तर 22 व 28 मुलांच्या मध्ये किती अंतर असेल. आता हा 22 आहे, 23 24 25 26 27 28, म्हणजे हा 22 23 24 25 26 27 आणि 28, आणि प्रत्येकामध्ये किती मीटर अंतर आहे, 3चं आहे. तर या ठिकाणी बघा आता, तर 22 व 28च्या मुलांमध्ये किती अंतर असेल, 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18, तर 18 मीटरचं अंतर असेल. या ठिकाणी आपण पर्याय पाहूया. तर आपलं उत्तर काय आलेलं आहे, 18 मीटर आलेलं आहे. काहीच नाही, फक्त यांनी सगळं सांगितलं होतं की 1 ते 30 विद्यार्थी आहेत. एका ह्याच्या विद्यार्थ्यामध्ये एक म्हणजे 3 मीटरचं अंतर आहे. 30 मुलं उभं टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला 22 व 28 मुलांमध्ये किती अंतर असेल म्हणलं, आपण 22 पासून फक्त 28 विद्यार्थी धरले, त्यांच्यामध्ये 3 मीटरचा अंतर होता. तर या ठिकाणी आपण असं मोजलोत, 18 मीटर आपलं उत्तर आलं. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर राहील.